यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। राष्ट्रवादी पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। शरद पवारांकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलंय। अजितदादांनी घड्याळ हे चिन्ह वापरून भ्रम निर्माण केला असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे। तर मतदारांमध्ये भ्रम निर्माण केल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय। पुरावे म्हणून काही कागदपत्र दाखल करण्यास परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली आहे। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ही मागणी सुप्रीम कोर्टामध्ये केलेली आहे। आता ही सुनावणी सुरू झाली आहे, त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टाकडून नेमकी ही मागणी मान्य होते का ते बघावं लागेल आणि कोणती कागदपत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दाखल केली जातात तेही बघावं लागणार आहे। तर काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या आधी सुद्धा सुनावणी झालेली होती आणि त्याच्यामध्ये हे जे चिन्ह आहे घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ट आहे असं सगळीकडे जाहीर करावं, प्रसिद्ध करावं असं सांगण्यात आलं होतं न्यायालयाकडे। आता निवडणूक झालेली आहे आणि निवडणुकीनंतर होणारी ही जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर भ्रम निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।